दरवाजावरची बेल जोरजोराने वाजत होती. पण मी मात्र रात्री खूपच उशिरा झोपल्यामुळं माझा डोळाच काही केल्या उघडत नव्हता. मी तसाच अंथरुणामध्ये पडून होतो. पण थोड्याच वेळात माझी मिसेस उषा ही माझ्या रूममध्ये आली आणि मला जोरजोराने हलवून उठवायला लागली. तसं मी उषाला म्हणालो, अगं झोपू दे ना प्लीज, तुला माहीत आहे ना रात्री मी किती वाजता आलो आहे, 3 वाजले होते झोपायला. तशी उषा म्हणाली, अहो उठा, तुम्हाला कुणीतरी भेटायला आले, एक बाई माणूस आहे, खूप अडचणीत दिसते बिचारी, प्लीज तिची मदत करा. मी तिला हॉलमध्ये अर्धा तास झालं बसवून ठेवलं आहे. तसं आता माझा नाईलाज झाला आणि मी डोळे चोळत चोळत उठलो. पुन्हा मी उषाला म्हणलो, तू जाऊन त्यांच्याबरोबर बैस, मी 10-15 मिनटामध्ये माझं सगळं आवरून येतो. मी पटकन बाथरूममध्ये गेलो आणि माझी आंघोळ वगैरे उरकून एक 15 मिनटामध्ये पुन्हा हॉलमध्ये गेलो. हॉलमध्ये सोफ्यावर एक 40-45 या दरम्यानचं वय असणारी बाई बसलेली होती. पेहरावावरनं सुशिक्षित घरातली वाटत होती. मी आता हॉलमध्ये गेलो आणि तिच्या समोरच्या सोफ्यावर बसलो. माझ्या बाजूला माझी बायको उषा पण येऊन बसली होती. आता उषा तिच्याशी बोलत होती, तोपर्यंत मी त्या बाईचं थोडंसं निरीक्षण केलं. बोलताना ती बऱ्याच वेळा अडखडत होती. तिच्या चेहऱ्यावरनं असं दिसत होतं की तिला खूपच मोठा धक्का बसलेला आहे, कारण तिचा कॉन्फिडन्स पूर्णपणे कमी झालेला होता. चेहऱ्यावर भीती एकदम स्पष्ट दिसत होती. आता त्या दोघींचं थोडंसं बोलणं झाल्यानंतर मीच विषयाला हात घातला. मॅडम बोला, मी तुम्हाला काय मदत करू शकतो. ती 1-2 मिनटं तशीच शांत बसली आणि पुन्हा थोडंसं खाकरून तिनं बोलायला सुरुवात केली. ती आता आम्हाला सांगायला लागली. कुठून सुरुवात करावी तेच समजत नाही. पहिल्यांदा मी माझ्याबद्दल सांगते. माझं नाव स्वाती खरात. माझं लग्न होऊन 17 वर्ष झाली. सगळं एकदम चांगलं चाललं होतं. माझा नवरा महानगरपालिकेमध्ये एका चांगल्या हुद्द्यावर कामाला होता. मी पण एक शिक्षिका आहे. पण मागच्या 6च महिन्यामध्ये माझ्याबरोबर खूपच अभद्र घटना घडली. एक दिवशी संध्याकाळी ऑफिसवरून येताना माझ्या नवऱ्याचा अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये माझे मिस्टर जाग्यावरच मयत झाले. हा धक्का माझ्यासाठी खूपच मोठा होता. एक तर मी अनाथ मुलगी, लहानपणापासून अनाथ आश्रमामध्ये वाढलेली. आश्रमवाल्यांनीच माझं लग्न चांगल्या ठिकाणी लावून दिलं होतं. मला स्वतःचं घर, स्वतःचा हक्काचा माणूस मिळाला होता. बरीच वर्ष आम्ही मुलाबाळासाठी प्रयत्न करत होतो, पण मुलबाळ पण होत नव्हतं. मी खूपच निराश व्हायचे. पण माझ्या नवऱ्यानं माझी साथ कधीच सोडली नाही. तो मला नेहमी म्हणायचा, तुला मुलाबाळाची काय गरज आहे, मी आहे ना तुला, मी तुला काहीच कमी पडू देणार नाही. एवढा माझा नवरा माझ्यावर प्रेम करायचा. मी त्याला बघितल्याशिवाय एक दिवससुद्धा जिवंत राहू शकत नव्हते. आणि अशा कंडिशनमध्ये तो मला कायमचा सोडून गेला. माझ्या मनाला खूपच धक्का बसला. या धक्क्यातून मला सावरणं खूपच अवघड होतं. पण त्याचवेळी मला माझ्या नवऱ्याचे काही शब्द आठवायचे. तो मला बऱ्याच वेळा म्हणायचा, सरिता, माझं जर काही झालं तर तू खचून जाऊ नको, तू धीरानं उभी राहा, कारण तू पण एक अनाथ आश्रमातून आलेली मुलगी आहेस. स्वतःसाठी जगण्यापेक्षा दुसऱ्यामध्ये जगण्यातच खरी मज्जा असते. आणि तो गेल्यावर याच विचाराच्या आधारावर मी जिवंत राहिले. आणि त्या दिवसापासूनच मी बऱ्याच अनाथ आश्रमांना मदत करायला चालू केली. मी माझी नोकरी सोडून अनाथ आश्रमातल्या मुलांना शिकवायला जायचे. त्यांच्या आनंदातच माझा आनंद होता. त्या मुलांमध्ये मला माझं बालपण दिसायचं आणि त्या मुलांमुळेच मला जगण्याची उमेद पुन्हा मिळाली. पुन्हा सगळं एकदम व्यवस्थित चालू झालं. माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी भरपूर काही करून ठेवलं होतं. पगार पाणी चांगलं असल्यामुळं आणि घरची मूळची प्रॉपर्टी भरपूर असल्यामुळं माझ्या नवऱ्याने इथं मुंबईमध्ये बऱ्याचशा इन्व्हेस्टमेंट केलेल्या आहेत. गावाकडं पण 10-12 एकर जमीन आहे आणि इथं मुंबईमध्येच विरारला एक मोठा बंगला पण आहे. मी त्या बंगल्यात आता एकटीच राहते. एक 5-6 महिने सगळं चांगलं चालू होतं, पण या महिन्यापासून काहीतरी विचित्र घडायला लागले. असं म्हणून ती 2 मिनटं पुन्हा शांत बसली. तसं मी तिला पुन्हा बोलतं करण्यासाठी तिच्याकडे बघत विचारलं, त्यानंतर काय झालं मॅडम. तशी ती पुन्हा सांगायला लागली, साहेब, तुम्ही तर भूताकेतांच्या केसेस इन्व्हेस्टिगेशन करता, त्याच्यामुळं मी जी काय बोलते ते तुम्हाला काही खोटं वाटणार नाही, म्हणूनच मी तुमच्याकडे आले. कारण मी पोलिसात गेले असते तर त्यांनी माझ्या बोलण्यावर विश्वासच ठेवला नसता. आणि मी बऱ्याच ठिकाणी तुमचे लेख वगैरे वाचलेले होते, म्हणूनच मी आज तुमच्याकडे आलेले.
तसं मी पुन्हा एकदा त्यांना म्हणालो, आता तुमच्या केसला सुरुवात करा. जे काय घडले ते मला एकदम सविस्तर सांगा. एकसुद्धा मुद्दा मिस आउट नाही झाला पाहिजे, नाहीतर आम्हाला त्या केसची लिंक व्यवस्थित पकडता येत नाही. असं म्हणल्यानंतर ती पुन्हा मला एकदम व्यवस्थित सांगायला लागली. नवरा गेल्यानंतर 2-3 महिने माझ्यासाठी थोडेसे अवघड होते. पण ज्यावेळी मी अनाथ आश्रमात जायला लागले त्यावेळीपासून मी बरीचशी सावरले. आणि आता या मागच्या महिन्यापासून माझ्याबरोबर एक विचित्र गोष्ट घडायला लागली. आता त्याची सुरुवात कधी झाली ते मी तुम्हाला सांगते. एक दिवशी रात्री मी माझ्या बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावर असणाऱ्या बेडरूममध्ये झोपलेले होते. पण अचानक रात्री लाईट गेली. मी माझा मोबाईल माझ्या हातामध्ये घेतला आणि मोबाईलच्या स्क्रीनवर टाईम बघितला तर रात्री 2:30 वाजले होते. अचानक लाईट गेल्यामुळं घरामध्ये सगळीकडे अंधार पसरला होता. मला खूपच वेड्यासारखं झालं. मला काहीतरी विचित्र जाणवायला लागलं. मन एकदम अस्वस्थ होऊन गेलं आणि मी माझ्या बेडवरच उठून बसले. माझ्या बेडच्या बाजूलाच एक खिडकी आहे. खूप गरम व्हायला लागले म्हणून मी ती खिडकी उघडली. एव्हाना मी ती खिडकी कधीच उघडत नसायची, कारण घरी मी एकटीच राहायला असायची. त्याच्यामुळं सगळी खिडक्यादारं व्यवस्थित पॅक करूनच मी घरात झोपायचे. पण त्या दिवशी जसा मी खिडकीचा दरवाजा उघडला तशी हवा आतमध्ये आली, एकदम थंडगार हवा. आणि मला ती हवा खूपच बरी वाटली म्हणून मी खिडकीच्या अजून जवळ सरकली. तसं माझी नजर अलगद बंगल्याच्या खालच्या बाजूला गेली तर मला बंगल्याच्या कंपाऊंडजवळ काहीतरी विचित्र गोष्ट दिसली. तिथं एक पांढरी आकृती होती. पहिल्या नजरेत मला असं वाटलं की तिथे एखादं पोतं वगैरे असेल, म्हणून मी त्याकडे जास्त लक्ष दिलं नाही आणि मी पुन्हा इकडं तिकडं बघत थोडासा टाईमपास करायला लागले. पण पुन्हा मला अचानक त्या पोत्यामध्ये काहीतरी हालचाल जाणवली. जणू काही ते पोतं हलत असावं आणि हळूहळू त्या पोत्याला 2 हात आले आणि ते पोतं अलगद उभं राहिलं आणि अचानक त्याला एखाद्या माणसासारखा आकार आला. ते हलत वगैरे काही नव्हतं, पण ते उभं असलेलं मला एकदम स्पष्ट दिसत होतं. मी खूपच घाबरली. माझं शरीर घामानं ओलं चिंब झालं. हृदयाची धडधड वाढली. मी झटकन ती खिडकी लावून घेतली आणि तोंडावर पांघरून घेऊन मी देवाच्या नावाचा धावा करायला लागली. त्यानंतर कधी लाईट आली आणि मला कधी झोप लागली हेच मला आठवत नाही. त्या दिवशीनंतर मात्र मला एकटीला घरामध्ये जराशी भीती वाटायला लागली. पुन्हा मात्र सगळं व्यवस्थित होतं आणि त्या गोष्टीचा आता जरासा विसर पण पडला होता. आणि आता पुन्हा मीच माझ्या मनाचा ग्रह करून घेतला की मला कदाचित भास पण झाला असेल, कारण नवऱ्याच्या अपघाताचा एक मोठा धक्का माझ्या मनाला बसलेला होता. आणि अशा प्रकारच्या धक्क्यामध्ये माणसाला कधी कधी भास होतात. कदाचित माझ्याबरोबर पण तसंच काहीतरी घडलं असेल, म्हणून मी पुन्हा त्या गोष्टीवर बऱ्यापैकी दुर्लक्ष केलं. पण आता मागच्याच 3-4 दिवसातली घटना. मी त्या दिवशी अशीच माझ्या बेडवर झोपलेली होते आणि माझ्या मनात आलं की एकदा त्या खिडकीतून पुन्हा एकदा बघावं. सहज म्हणून मी ती खिडकी उघडली आणि खाली डोकावून बघितलं तर माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. ती आकृती आज पण तिथंच उभी होती, तशीच पांढऱ्या पोत्यासारखी. मला बघितलं की ती आकृती हळूच उभी राहिली. त्याला हात फुटले, पाय फुटले, हालचाल मात्र काहीच नव्हती. भीतीनं मी एकदम संमोहित झाले. माझ्या तोंडातून शब्द पण फुटेनासा झाला. आणि त्या दिवशी मला जाणवलं की मी जे बघते तो भास नसून ते एक सत्य होतं. पण हे नेमकं काय होतं हे मला कळत नव्हतं. भीतीमुळं माझं डोकं सुन्न झालं होतं. मेंदू चालत नव्हता. हातपाय थंड पडले होते. आणि अचानक ती आकृती हळूहळू कंपाऊंडच्या बाजूने चालायला लागली आणि ती घराच्या गेटजवळ येऊन पोचली. आणि अचानक ती आकृती एखाद्या धुरासारखी गेटमधून आतमध्ये आली. आता मात्र माझ्या हृदयाची धडधड वाढली. ही आकृती आता घराच्या गेटमधून आत आली म्हणजे ती माझ्यापर्यंत पण येऊ शकते. मी पटकन उठले आणि माझ्या रूमचा दरवाजा व्यवस्थित बंद झाला आहे का नाही हे बघायला लागले. पण माझ्या रूमचा दरवाजा एकदम व्यवस्थित बंद होता. त्याची खात्री झाल्यानंतर मी पुन्हा माझ्या बेडवर जाऊन बसली. खूपच भीती वाटत होती, पण या अंधाऱ्या रात्री मी दुसरं काहीच करू शकत नव्हते. आणि मी आता माझ्याबरोबर पुढं काय काय घडतंय त्याचा अंदाज घ्यायला लागले. एक 10-15 मिनटं सगळं शांत होतं. मला वाटलं की आता ती आकृती निघून गेली असेल आणि माझं खिडकीतून खाली बघायचं पण धाडस आता होत नव्हतं. भीतीनं घसा एकदम सुकला होता.
आणि सगळं शांत झाले असं जाणवल्यानंतर मला वाटलं की किचनमध्ये जाऊन थोडंसं पाणी प्यावं. मी आता माझ्या जागेवरून उठले आणि माझ्या रूमची कडी काढून बाहेर गेले. आमचं किचन खालच्या मजल्यावर असल्यामुळं मला आता खाली जावं लागणार होतं. आणि जसं मी आता जिन्याच्या वरच्या पायऱ्यावरून खाली उतरायला लागले तसं मला जिन्याजवळ तीच पांढरी आकृती दिसली. तसं मला एकदम धक्काच बसला. माझा आत्मा माझ्या शरीरातून 2 मिनिटासाठी बाहेर आलाय का काय असं मला जाणवलं. एवढी कमालीची मी घाबरले. माझे डोळे विस्पारले. मी त्या आकृतीकडे वेड्यासारखी बघायला लागली. जी आकृती घराच्या बाहेर होती ती आता माझ्या जिन्यापर्यंत आली होती. ती स्पष्ट दिसत नव्हती. एखाद्या धुरासारखंच होतं ते, पण त्याची एकदम संत गतीने हालचाल चालू होती. मला आता भोवळ यायला लागली. मी तशीच जिन्यावर उभे होते आणि धाडकन मी भोवळ येऊन पडले. त्यानंतर काय झालं ते मला माहिती नाही, पण ज्यावेळी मला सकाळी जाग आली त्यावेळी माझ्या घरामध्ये काम करणारी बाई ही मला उठवत होती. जसं तिनं मला उठवलं तशी मी उठून बसले. तसा रात्रीचा प्रसंग माझ्या डोळ्यासमोर आला, पण मी त्या बाईला यातलं काहीच सांगितलं नाही. ती बाई माझी विचारपूस करायला लागली, तुम्ही कसं काय पडला वगैरे वगैरे. तसं मी तिला सांगितलं की काल माझ्या गोळ्या खायच्या राहिल्या होत्या, त्याच्यामुळं कदाचित मला चक्कर आली असेल. अशी मी तिला उडवाउडवीची उत्तर दिली आणि तो विषय तिथंच संपवला. पण तो विषय फक्त तिच्यासाठी संपला होता. माझ्यासाठी हे सगळं एकदम विलक्षण आणि एकदम विचित्र होतं. आणि याचाच उलगडा करायसाठी मी तुमच्याकडे आली. आता मला माझ्या घरामध्ये सुद्धा थांबायला भीती वाटते. प्लीज तुम्ही काहीतरी मला मदत करा आणि माझी यातनं सुटका करा. मी तिचं सगळं म्हणणं एकदम व्यवस्थित ऐकून घेतलं होतं. महत्त्वाचे पॉईंट मी एका वहीच्या पेजवर लिहून घेतले होते आणि मी त्या बाईकडे बघत म्हणालो, ठीक आहे, आम्ही दुपारीच तुमच्या घरी येतो. माझ्यासोबत माझे 2 असिस्टंट असतात, ते पण येतील, कारण आमच्यासोबत थोडंसं सामान पण असणार आहे. दुपारी आलो की आम्ही तुमच्या घराचं सगळं इन्व्हेस्टिगेशन करतो. पण माझ्या मते तुम्ही जर तिथं असला तर आम्हाला इन्व्हेस्टिगेशन करणं सोपं होईल. आणि तुम्ही तिथं असल्यामुळं ती शक्ती पण तिथे येण्याची शक्यता जास्त आहे. म्हणून तुम्ही जर तिथं असाल तर आमच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये आम्हाला खूपच फायदा होईल. तसं ती म्हणाली, ठीक आहे, मला थोडी भीती वाटते, पण तुम्ही जर माझ्यासोबत असला तर मला तिथं थांबायला काहीच हरकत नाही. असं म्हणून ती पुन्हा निघून गेली. मी आता माझ्या दोन्ही असिस्टंटला फोन केला. एकाचं नाव अभय आणि दुसऱ्याचं नाव कुणाल. दोघेजण पण 2 वाजता माझ्या घरी येणार होते. साधारणतः 2 वाजता कुणाल आणि अभय त्यांच्या 2 व्हीलरवर माझ्या घरी आले. त्यांनी ऑफिसमधलं सगळं सामान त्यांच्यासोबत घेतलं आणि आम्ही तिघेजण माझ्या गाडीतून त्या बाईच्या घराकडे निघालो. जवळजवळ 1.5 तासाचा रस्ता पार करून आम्ही तिच्या त्या विरारच्या बंगल्यावर पोचलो. आम्ही यायच्या आधीच ती बाई पण तिथे येऊन उभी राहिलेली होती. आम्ही आमचं सगळं सामान सावरत त्या घराच्या गेटमधून आत गेलो. कुणाल आणि अभय घराचा मेन दरवाजा उघडून सगळं सामान आतमध्ये घेऊन गेले, पण मी मात्र जरा अंगणातच उभा राहिलो आणि घराची एकदम व्यवस्थित पाहणी करायला लागलो. त्यानंतर ती बाई पण आता घरामध्ये जाणार तेवढ्यात मी त्या बाईंना विचारलं, मॅडम, तुम्हाला ते पोतं सर्वात आधी ज्यावेळी दिसलं त्यावेळी ते तुम्हाला कुठं दिसलं? तसं तिनं कंपाऊंडच्या बाजूच्या एका जागेकडे बोट केलं आणि मला ती जागा दाखवली. मी त्या जागेच्या थोडंसं जवळ गेलो आणि त्या जागेची एकदम कसून पाहणी करायला लागलो. पण मला तिथं काहीच विचित्र किंवा वेगळं आढळून आलं नाही. थोडा वेळ तिथं थांबल्यानंतर मी पुन्हा घराच्या मेन दरवाजातून आतमध्ये गेलो आणि जसं त्या घरामध्ये मी एंट्री केली तसं मला एका निगेटिव्ह ऊर्जेची जाणीव झाली. कारण आम्ही अशाच केसेसमध्ये काम करत असल्यामुळं ज्या ठिकाणी काहीतरी निगेटिव्ह ऊर्जा आहे तिथं गेल्या गेल्या आमच्या ही गोष्ट लगेच लक्षात यायची. त्यानंतर आम्ही हॉलमधल्या सोफ्यावर जाऊन बसलो. त्यानंतर त्या सोफ्याच्या मध्ये ठेवलेल्या मोठ्या टेबलावर कुणाल आणि अभयनं त्यांचं सगळं सामान ठेवलं आणि त्यातलं एक एक सामान ते हळूहळू बाहेर काढायला लागले. आमच्याकडे बरीचशी साधनसामुग्री होती, जसं की EMF, ज्याला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड म्हणतो, अशी किरणं कॅप्चर करणारी आमच्याकडे उपकरणं होती. त्याच्यामागचं शास्त्र असं आहे की ज्यावेळी एखादी निगेटिव्ह ऊर्जा वातावरणामध्ये असते त्यावेळी ती आपल्या शरीरातून इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड तयार करते
आणि जर आपल्याकडे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड डिटेक्टर असेल तर आपल्याला ती ऊर्जा कुठून येते याचा अंदाज येतो, किंवा ती ऊर्जा आपल्या आजूबाजूला आहे का नाही याचा पण अंदाज येतो. आणि त्याच्यासोबत आमच्याकडे बरेचसे मोशन सेन्सर पण होते. ते आम्ही घरातल्या वेगवेगळ्या ठिकाणी लावत होतो. म्हणजे ज्यावेळी आपलं लक्ष नसतानासुद्धा काही वेगळी हालचाल झाली तर ते मोशन सेन्सर लगेच ॲक्टिवेट व्हायचे आणि तिथले कॅमेरे लगेच चालू व्हायचे आणि आम्हाला त्या कॅमेऱ्यामध्ये त्या विचित्र हालचाली लगेच बघायला मिळायच्या. आम्ही आता पटापट ते सगळे कॅमेरे घरातल्या वेगवेगळ्या ठिकाणी प्लेस केले आणि जास्तीत जास्त कॅमेरे आम्ही त्या घराच्या जिन्याजवळ आणि घराच्या बाहेरच्या कंपाऊंडजवळ लावले. 1-2 कॅमेरे आम्ही घराच्या एंट्री करणाऱ्या मोठ्या दरवाजाजवळ लावले. आता हे सगळं सेटअप पूर्ण केल्यानंतर आम्ही त्या घराचा मेन दरवाजा बंद केला. त्यानंतर आम्ही त्या बाईंजवळ गेलो आणि त्यांना सांगितलं की आता आम्ही सगळेजण जाऊन एका खोलीमध्ये बसतो, कारण त्या आत्म्याला फक्त तुमच्या एकटीबरोबर कॉन्टॅक्ट करायचा आहे. आम्ही इथं असेल तर तो तुमच्याशी संपर्क करणार नाही किंवा तुमच्या आसपाससुद्धा येणार नाही. पण आमचं लक्ष तुमच्यावर असणार आहे. घरामध्ये सगळे कॅमेरे आहेत, तुम्ही फक्त घाबरू नका. सगळ्या हालचालींवर आमचं लक्ष असणार आहे. पण ती वस्तू घरात आली की आम्ही तुम्हाला एक संदेश देतो. तुमच्या कानामध्ये एक स्पीकर आणि तोंडाजवळ एक मायक्रोफोन राहणार आहे. आम्ही तुम्हाला कमांड देणार, त्यावेळी आम्ही सांगल ती गोष्ट त्या वस्तूला विचारायची. त्यानंतर ती वस्तू जे काही उत्तर देईल ते आपल्याला आपल्या EMF मशीनद्वारे कळेल. असं सांगून आम्ही त्या घराच्या स्टोर रूममध्ये जाऊन बसलो आणि स्टोर रूमचा दरवाजा आतून लॉक केला. आता ती बाई हॉलमध्ये एकटीच बसलेली होती. आम्ही तिला आतमध्ये जाताना हॉलमधली लाईट ऑफ करायला सांगितलं. आमचे जे कॅमेरे होते ते नाईट विजन असल्यामुळं आम्हाला रात्रीचं सुद्धा एकदम स्पष्ट दिसणार होतं. आत्ता आम्ही व्यवस्थित आमच्या लॅपटॉपच्या स्क्रीनवर लक्ष देऊन बघत होतो. एक 15-20 मिनटं काहीच घडलं नाही. पण अचानक घराचा मेन दरवाजा थोडासा कुरकुरला आणि त्या दरवाजाजवळ लावलेले मोशन सेन्सर ॲक्टिवेट झाले आणि कॅमेरा ऑटोमॅटिक कॅप्चर करायला सुरुवात करायला लागला. तसं आम्हाला जाणवलं की त्या दरवाजामधून काहीतरी पांढरी विचित्र आकृती आत आलेली. ते आमच्या कॅमेऱ्यामधून आम्हाला एकदम स्पष्ट दिसत होतं आणि आमच्या EMF डिटेक्टर यंत्रानं पण आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज कॅप्चर करायला सुरुवात केली होती. म्हणजे ती शक्ती आता आतमध्ये आलेली होती. आम्ही EMF डिटेक्टर त्या बाईच्या खुर्चीच्या एकदम जवळच ठेवलेला होता आणि हळूहळू इलेक्ट्रोमॅग्नेटिक किरणांची संख्या वाढायला लागली होती. म्हणजे याचा अर्थ हा होता की ती शक्ती आता त्या बाईच्या एकदम जवळ यायला लागलेली. तसं आम्ही पटकन तिला सिग्नल दिला आणि तिला सांगितलं की मॅडम, ती शक्ती आता तुमच्याजवळ यायला लागलेली, तुम्ही घाबरू नका, ती तुम्हाला काहीही करणार नाही, तिला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. ती शक्ती आता त्या बाईच्या एकदम जवळ येऊन उभी राहिली. आम्हाला ती कॅमेऱ्यामध्ये एकदम स्पष्ट दिसत होतं आणि तेवढ्यात कॅमेऱ्यामध्ये एक वेगळ्याच लहरी कॅप्चर झाल्या, जसं की ती शक्ती काहीतरी बोलत होती. आता ते आपल्याला आपल्या कानांनी ऐकणं शक्य नव्हतं आणि आमच्याकडं असं एक उपकरण होतं जे त्या वेव्सपासून शब्द तयार करत होतं. आणि अचानक त्याच्या त्या फुसफुसाटीवरून एक शब्द तयार झाला आणि तो शब्द म्हणजे सरिता. तसं मी त्या बाईला विचारलं, ती आकृती सरिता म्हणते, ही सरिता कोण आहे? तशी ती बाई म्हणाली, अहो सरिता म्हणजे मीच, माझा नवरा मला प्रेमानं सरिता म्हणायचा. तसं माझ्या लक्षात आलं की हे आकृती म्हणजे दुसरी तिसरी कोण नसून तिचा नवराच आहे. तिच्या नवऱ्याचाच आत्मा तिच्या आजूबाजूला घुटमळतो. आणि मी त्या बाईला म्हणालो, मॅडम, हा आत्मा दुसरा तिसरा कोणाचा नसून तुमच्या नवऱ्याचाच आत्मा आहे, तोच तुमच्या आजूबाजूला घुटमळतो. त्यांचा जीव तुमच्यामध्ये अडकला आहे, त्याच्यामुळे ते तुमच्यापासून दूर जाऊ शकत नाहीत. ते तुमच्यासाठीच या जगामध्ये अडकून पडले. आता माझ्या तोंडातून हे शब्द जसे बाहेर पडले तसं त्या बाईचे डोळे पाण्यानं भरले. आसवं घळाघळा गालावरून खाली गळायला लागली, कारण तिचं पण तिच्या नवऱ्यावर तेवढंच प्रेम होतं आणि मरणानंतर पण तिचा नवरा तिच्यावर एवढं प्रेम करतोय हे ज्यावेळी तिला कळलं त्यावेळी तिला अश्रू अनावर झाले आणि तिनं पण आपल्या नवऱ्याला हाक मारली, सागर. ती जशी सागर म्हणाली तशी त्या आकृतीची हालचाल खूपच वाढली. जणू काही त्याला पण वाईट वाटलं असावं
आणि ती आकृती रडत असावी. थोड्या वेळानंतर त्या आकृतीनं पुन्हा फुसफुसाट केली. आमच्या उपकरणानं आम्हाला पुन्हाचं वाक्य दाखवलं. ती आकृती म्हणत होती, सरिता, तू बरी आहेस ना? मला तुझी खूप काळजी वाटते. तू कधीही धीर सोडू नकोस. मी तुझ्या कायम सोबत आहे. निराश होऊ नकोस. स्वतःसाठी नाही जगता आलं तरी दुसऱ्यासाठी जग. आणि मी या आकृतीने बोललेले शब्द सरिताला सांगितले. तसं ती पुन्हा एकदा रडायला लागली आणि ती पुन्हा बोलली, सागर, मी तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करणार. मी कधीच खचणार नाही. तुम्ही नाही म्हणून मी हे जग कधीच सोडणार नाही. ज्यांना कुणी नाही त्यांची मी कायम मदत करत राहणार. तसं मी त्या सरिता मॅडमला म्हणालो, मॅडम, आता त्यांना शेवटचं सांगा की तुम्ही या जगातून निघून जा. मी खूप सुखी आहे. माझ्यासाठी तुम्ही असल्या भूत योनीमध्ये अडकून पडू नका आणि इथून मुक्त व्हा. तुम्ही मुक्त झालात तरच मला आनंद होईल. आता हे शब्द बोलणं खूपच अवघड होतं. एक वेळा तरी तिनं तिच्या नवऱ्याला गमावलेलं होतं. आज ती त्याच्याशी बोलू शकत होती. आता त्याला कायमस्वरूपी या जगातून जा म्हणणं ही काही सोपी गोष्ट नव्हती. पण त्याच्या मुक्तीसाठी सरिताला हे करावंच लागणार होतं. आणि सरिता अश्रू भरलेल्या नयनांनी बोलायला लागली, सागर, मी खूपच सुखी आहे, आनंदात आहे. मी सावरले. पण तुम्ही आता माझ्यात अडकून पडू नका. तुम्ही या जगातून निघून जा आणि मुक्ती मिळवा. तसं एक 5 मिनटं ती पुढची आकृती काहीच बोलली नाही. पुन्हा एक 5 मिनटानंतर उपकरणावर पुन्हा शब्द तयार झाले, ठीक आहे सरिता, मी आता जातो. पण लक्षात ठेव, मी कायम तुझ्यासोबत असेल. मी ते ट्रान्सलेशन पुन्हा सरिताला सांगितलं. सरिता आता लहान मुलासारखी ओक्साबोक्षी रडायला लागली. आमचे पण डोळे पाण्याने भरले होते. आणि एक 5 मिनटानंतर त्या घरातल्या सगळ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज अचानक गायब झाल्या. याचा अर्थ असा होता की ती शक्ती इथून निघून गेलेली. आम्ही पटापट आमच्या खोलीतून बाहेर आलो. घराचे दरवाजे आम्ही उघडले आणि आम्ही तिथं सोफ्यावर जाऊन बसलो. एक 10-15 मिनटं सगळेजण शांत होते. कोणीच काहीच बोलत नव्हतं. त्यानंतर सरिता मॅडम स्वतःच आमच्याशी बोलायला लागल्या. त्या माझ्याकडे बघत म्हणाल्या, साहेब, खूपच आभार तुमचे. तुमच्यामुळे आज मला माझ्या नवऱ्याशी बोलायला मिळालं. त्याची या जगातून मुक्तता करता आली. तुमचे आभार मी कधीच विसरू शकत नाही. आम्ही पण आता अश्रुपूर्ण नयनांनी तिचा निरोप घेतला होता. आणि आज माझ्या अनुभवांमध्ये आणि माझ्या गोष्टींमध्ये अजून एका अनुभवाची आणि अजून एका गोष्टीची भर पडली. पण नात्यामध्ये एक हा पण पैलू असतो हे मला आज कळलं होतं.